वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेच्या उपचारातील कथित दुर्लक्षामुळे टायगर ग्रुपने प्रशासनाला तीव्र विरोधाचा इशारा दिला आहे। गेल्या 4 महिन्यांपासून उपचार घेत असलेल्या पीडित महिलेला न्याय मिळावा अशी मागणी ग्रुपने केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील ही महिला गेल्या 4 महिन्यांपासून उपचारासाठी सावंगी रुग्णालयात दाखल आहे। तिच्यावर डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार तिच्या कुटुंबाने जिल्हा प्रशासनाकडे केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही। योग्य उपचार न मिळाल्याने तिची प्रकृती बिघडत चालल्याचा आरोप आहे। टायगर ग्रुपचे सदस्य सुनील मालगुणकर यांनी माहिती दिली की रुग्णालयाने माहिती देणे टाळले आणि प्रकृतीबद्दल स्पष्टीकरण दिले नाही, त्यामुळे महिला आणि तिच्या कुटुंबियांवर अन्याय होत आहे। मालगुणकर यांच्यासह टायगर ग्रुपने प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन पीडित महिलेला त्वरित आणि योग्य उपचार देण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। माझी आई श्रीमती निर्मला प्रकाश पिटलेवाड हे गेल्या 5 महिन्यांपासून AVBRS सावंगी मेघे वर्धा येथे मृत्यूशी झुंज देत आहे। याचं कारण हेच आहे की हॉस्पिटलचा गंभीर निष्काळजीपणा। एका साध्या ॲनेस्थेशिया इंजेक्शन प्रक्रियेदरम्यान माझ्या आईचा BP चेक केला नाही, मेडिकल हिस्ट्री घेतली नाही व कुठलेही इंजेक्शनचे धोके नमूद केले नाही। याचा परिणाम काय झाला, 3 ते 4 मिनिटात माझी आई बेशुद्ध झाली, तिला झटके आले आणि तिच्या मेंदूमध्ये गंभीर इन्फॅक्ट झाला। या सर्व घटनेचे पुरावे आणि विटनेस माझ्याकडे आहेत। हे कलेक्टर साहेब सगळ्यांकडे जाऊन बसलोय मी आत्ता। 5 महिने झाले। माझ्या आईची तुम्ही कंडिशन बघू शकता। तुम्ही काय बोलतो ना, 5 महिन्यापासून जेवण केलंय त्यांनी, पूर्ण अपंगत्व आणून ठेवलंय तिच्यामध्ये। या प्रकारचा निष्काळजीपणा चालू आहे। आज माझी आई जगण्या मरण्याच्या स्थितीत आहे। जगण्या मरण्याच्या सीमेवर असताना प्रशासनाचा हा 2.5 महिन्यांपासून मी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, जिल्हा अधिकारी कार्यालय, SP साहेब, सिव्हिल सर्जन या सर्वांकडे विनंती केल्या, परंतु कुठलीही चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही। या सर्व कागदपत्रांचा तपास हा फक्त कागदांमध्ये अडकून बसलेला आहे। माझ्या आईला न्याय कोण देणार हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवला आहे। तर माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य तथा कलेक्टर मॅडम वर्धा, आज माझी आई या कंडिशनमध्ये आहे। आज उद्या कमी जास्त झाला आणि माझ्या आईची प्रकृती फार गंभीर होऊन जर तिचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण राहणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। हॉस्पिटलकडे गेलं तर हॉस्पिटल टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आहे। या व्हिडिओमध्ये मी कोणाची बदनामी किंवा कोणावर आरोप करण्याचा प्रयत्न नसून सत्य समोर यावं एवढंच आहे। माझ्या फक्त एवढंच मागणं आहे की वेगवान आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे। आज मी माझ्या आईसाठी एकटा लढत आहे। उद्या कोणाच्याही आईवर असा प्रसंग घडला नाही पाहिजे, त्यामुळे मी हा आवाज उठवत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, वर्धा।